आज मी तुम्हाला आज बुद्ध पौर्णिमा आणि कच्च्या पपईची भाजी करायला घेतलेली आहे। कच्च्या पपईची भाजी करताना थोडं तूप 1 चमचा आणि 1 चमचा घ्यायचं। असे पैसराव एकदम मोहरी टाकायची, जिरं टाकायचं, मेथी जरा टाकायची, कढीपत्ता, कांदा, आलं आणि लसूण एकदम जवळ घालता, मीठ घालायचं। जरा हे करायला पाहिजे, जरासा कांदा लसूण आलं वगैरे घातलेलं आहे त्याच्यात आणि हे घातलेलं आहे। आणि जरासं आता ते काय हे झाल्यानंतर मग हळद पावडर टाकायची, टाकून घेते। हे बघ, आपल्या चवीनुसार ओली मिरची घालायची, म्हणजे तुपात आणि तेलात ती ओली मिरची, कांदा, टोमॅटो सगळं व्यवस्थित हे होऊन येतं। ठेवायचं सिमी, जरा कांदा हे होईपर्यंत जरा ठेवलं तरी चालेल, मोठं हाय नाही। आणि आता त्याच्यामध्ये हळद पावडर टाकायची, केलेली आहे, पीस करून मिठाच्या पाण्यात घातलेली आणि ती काढली आणि आता धुवून वगैरे हे केलेलं आहे। पपई एकदम लिव्हरला वगैरे चांगली असते। मुला कच्ची पपईचं हे वगैरे करतात, काय ते लहान लहान तुकडे घालतात, ते काय म्हणतात ग पपईचं। आता हाय दवरून ही चांगली भाजी हे करायची, याच्यात मीठ वगैरे घातलेलं आहे। पपईच्या पाण्यातच, आणखी पाणी घालायचं नाही, या पाण्यातच ती शिजून येते। तुला ठेवू ओली कोथिंबीर? नको। आणि कोथिंबीर आता परत आणखी वरती घातलेली आहे, म्हणजे कोथिंबीर जादा असली की भाजी छान लागते, मस्त। आपल्या आवडीनुसार कोथिंबीर कुणाला आवडत नसेल तर कमी घालायची। आणि ही भाजी एवढी चांगली लागते, कोबीसारखीच लागते भाजी। आता झाकण ठेवलं की त्याला पाणी सुटणार त्या पपईचं आणि बरोबर ती भाजी होणार। मग नंतर 1-5 मिनिटांनी हा झाकण काढायचं आणि हे करायचं। पाणी आहे आणि हे आहे, आता जराशी ती या भाजीला, पपईच्या भाजीला आपल्याला चवीपुरती जरा साखर टाकायची आहे। साखर टाकली की जरा बरी लागते, मुलं आवडीने खातात। ही हेल्दी भाजी पपईची, लिव्हरला वगैरे चांगली, फिल्ड वगैरे असेल, लिव्हर वाढलं असेल तर पपईमुळे जरा लिव्हर कमी होतो। आणि त्याकरता पपई पिकलेली कच्ची वगैरे मुलांना खायला द्यायची। अशा स्वरूपात सुद्धा देता येतात, अशी भाजी करून सुद्धा समोसे बनवता येतात लहान लहान। ही भाजी झाली। आता भाजीचा जर जास्त ओलावाची भाजी नको असेल तर जरा पाणी सुटल्यानंतर सुद्धा काढता येते, वास येतो, आवाज येतो भाजीचा।
ही बघा खळखळीत भाजी आणि किती खायला वगैरे सुरेख. बघ